नमस्कार मंडळी, सर्वांना शुभ सकाळ. तर चला सकाळी सकाळी तुम्हा सर्वांना साध्या गायचं दर्शन दिलं आहे, तर पटापटा लाईक करून घ्या. साधी गाय आता म्हणजे खूप अशी दुर्मिळ झाली, आता हे जास्त अशी बघायला मिळत नाही. कारण प्रत्येक जणाला आता जास्त उत्पन्नाची सवय लागली, त्यामुळं जारशा गायींचं प्रमाण म्हणजे भरपूर आहे. आणि साधी गाय मात्र शक्यतो नाहीच दिसत, कवचित कुठंतरी दिसते. पूर्वी प्रत्येकाच्या दारात साधी गाय असायची. तर चला आज सकाळी सकाळी चालले शेतात, रानात निघाले. थोडीशी उसाच्या तिथं आहे ना जागा शिल्लक आहे ना, तिथं थोडंसं असं माळवं लावायचं आहे. तर माळवं थोडंसं मेथी आणि धन. तर ऊस तर काय तुटून जाणार आहे, आता नाही लगेच, पण एक दिवाळीपर्यंत जाईल तुटून. तोपर्यंत म्हणलं मेथी निघून जाईल आणि कोथिंबीर येईल, ती सुद्धा निघून जाईल. तर चला तिथला लावणार आहे आता. बघा इथलं हे सगळं स्वच्छ असं गावात काढून आहे का नाही, हे केलं म्हणजे खुरप्याने ना काढून घेतलंय सगळं. म्हणलं इथं जागा मोकळी आहे ना थोडीशी, म्हणलं त्यात नेमकी मेथी येईल. मग पातळ टाकवाय जोरात, नाही पातळ टाकते की म्हणजे फुटवा करतं चांगली मोठवाड येते भाजी. हो पातळ टाकते जरा. आता कशी ती माहित नाही, आता रान थोडंसं निभार नाही का, तरी मी हे करून ठेवलं होतं. येईल जोरात येईल मेथीची भाजी, चांगला रान आहे ती. बस का शेतात हा बस बस, मी टाकते की जरा. तुम्ही काय टाकता काय? मी नाही टाकत, तुझ्याकडेच असतं टाकायचं. आता हलवून घेऊ का थोडंसं? खुरप्याने हलवून म्हणजे बी बुजून जाईल. तिकडे आपल्याला लावताच नाही आलं लांब आहे का नाही, असे थोडीशी वाईट टाकते म्हणजे फटवा करेल की. फुटवा करत ना चांगली. तिथं जण टोपते की थोडंसं. मोकळ्या जागेत टाक, मोकळी जागा आहे, मोकळी जागा आहे त्याच्यात टाक. धन टाक, मेथी टाकली आता, पण धन पण टाकायचं. नाही धण्याचं थोडंसं असं पुंजकं लावते त्याच्यावर, दिसतं ना मग चांगली. आता कोथमिरीला काय बाजार नाही सध्या नाही बाजार, पण पुढे येईल ना बाजार. त्यामुळं आता आहे स्वस्तच खायला बाजारात. काय टुपते आता? हरभरा लावते की. हरभरा आता ह्या दिवसात येतो का पण भाजीला? गेल्या वर्षी नव्हतं का तिथं बी पडलेलं? हा हरभरा आलता की भाजीला. भाजीला येईल हरभरा. आणि का आपल्या आंब्याला आंब पण कसं काय सापडलं होतं 2-3 वेळा. हो आंबा सापडलो होते एकदा. एकदा महाशिवरात्रीला रस झाला होता का नाही? हा महाशिवरात्रीला झाला होता, 2-3दा गावलो होतं आंबा. मला वाटतं 2-3 दिवसात 2-3 वर्षात एकदा होतच आंब्याला पण. मध्ये आधीच बार येतो. यंदा पण बहुतेक मला वाटतं असं लावते की थोडंसं आलं एक 4-5 डाळ्या तरी भाजीला भाजी होईल एवढीच हरभऱ्याची. पहिला श्रावणी घेवडा कसा फक्त श्रावण महिन्यातच आपल्याला म्हणजे खायला मिळायचा, एरीवारी मात्र नाही. पण आता तसं नाही, कुठल्याही म्हणजे महिन्यात आपल्याला तो घेवडा खायला मिळतो. आपण प्रयत्न केला ना आपल्याला कुठलीही भाजी खायला मिळू शकते अशी. तिकडे हो हे लावले बटाटा लावले ते काय व्यवस्थित उगावले ते चांगले ते हिरवगार नसतं. बघा की दाखवा की. घेतलं पण सगळं हे केलं होतं गवत काढून. हो का बटाटा बघा किती छान उगवल्यात, मस्त व्यवस्थित भारी उगावले ते एकदम. उगवल्यात बटाटा भारी उगावले ते एकदम. ते आता म्हणलं आज पाणी ऊसात सोडलंय ना. हा ऊसात सोडले, लावले पाणी मोटरचं. मग आता ऊसात पाणी सोडलंय म्हणल्यावर मग नेमकं भिजून मस्त येते आता. हिरवगार उगावले एकदम. गेल्या वेळेस नव्हतं का ऊसात तिकडं हे केलं, बटाटा आलं होतं तिकडं नव्हतं का लावलेलं? हो तर सापडलं नव्हतं का बरं? सापडलं होतं की. मग का इकडं पण छान आलं तो उगून सगळं बटाटा.
भारी आले ते. किती आले ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 म्हणजे जेवढं होतं ना अर्धी काप करून लावलेलं तेवढं सगळं आलंय उगवून. मस्त आले ते भारी एकदम उगावलेले. हे बटाटे एवढे छान आलेत ना उगवून. आणि बटाट्यांच्या अगोदर म्हणजे मी बरेच दिवस अगोदर आहे ना मी इथं आलं लावलं होतं, पण आलं काय उगवलं नव्हतं. पण आत्ता मात्र बघा आलं इथं आहे ना असं उगवून आलंय. मला सुद्धा आधी खरं वाटलं नाही, कारण आहे ना बऱ्याच दिवस हे झालं नव्हतं म्हणजे उगावलंच नव्हतं आलं. कारण मी असंच आलं जे आपण खायला जे घरात आणतो ना तिचं असं पुरलं होतं. पण छान आलंय है का नाही, मस्त आलंय. एकच आलंय, मी बरेच लावली होती अशी इकडून, पण नाही उगावले, एक तेवढं उगावले. आणि हे असे बटाटे छान मस्त ही लावलेली झाडं ही सगळी छान आले ते एकदम. बटाटे छान आलेत का नाही, मस्त एकदम भारी उगावले. काही सगळे असे बटाटे छान छान सगळीकडे उगवून आलेत. एक पण नाही असा मोड गेला. जेवढं लावलं होतं ना तेवढं सगळं छान छान असं उगवून आलेत मस्त हे का नाही. आणि इथं आल्याचं रोप आलंय एक, चांगलं आलं. हा मला पण वाटलं नव्हतं आल्याचं रोप येईल म्हणून, पण बऱ्याच दिवसातून बरेच दिवस झाले लावलेलं ते आत्ताशी आले. काय खाताय हो? सगळं दात पाठवून घेतले तरी पेरू खाताय होय. आज पटपट काम आवरून घेतलं आणि चला म्हणलं काहीतरी अशी झाडं लावून घेऊ जिथं मोकळी जागा आहे तिथं. तर घरी गेल्यावर सुद्धा मला अजून काही झाडं लावायची. तर चला मग बघूया. ही वांग्याची रोप आहेत ना, काल बारामतीला गेलते ना तिथून मंडईमधून आणली होती. आता ही पेंडी एक वांग्याची, आता ती इथं लावणारे 2 झाडं. आता बाकीची बघू कुठं लावायची. पण ह्याला बघा ना फुलं आधी आत्ताच आल्यात वांगे फुलं. हे इकडं काय लावलंय का साईडला हे झाड? हो हे जुकोनीचं झाड आहे. जुकोनी आहे. बी नव्हतं का मागवलं बघू म्हणलं कसं काय येतं. एक हे जुकोनीचं आहे आणि हे आपलं हिरवी काकडी नाही का ग्रीन ती लावलेली आहे. आता इथं बघू 2 वांग्याची रोप जर लावून आली तर 2 लावते की थोडंसं खती घालतंय. इथं घरापाशी वाट्याखालीच थोडीशी जागा मोकळी होती. चला म्हणलं तिथं वांग्याची जी रोप आणलीत मिरचीची, किती 20 रुपयाला तर पेंडी भेटली होती. चला म्हणलं 1-2 जरी झाडं आली ना तरी छान अशी वांगी येतात. त्याला एक जरी झाड असलं ना तरी भरपूर वांगी म्हणजे येतात. कारण वांग आहे ना हे मुळातच म्हणजे खूप असं फळ देणारं झाड आहे. बस का एवढा खड्डा? हां बस जरा खड्डा तेवढा. छोटीच आहेत ती रोप, बारकीच आहे तर पाण्यात ठेवली होती तेव्हा टवटवीत राहिल्या. त्याचा शेंडा खोडू का? शेंडा खोड आहे का नाही. वांग, मिरची, भेंडी अशी काय अजून फळभाज्या जे आहेत तर ती कुठल्याही जागेत अगदी सहजपणे येतात. भेंडीची सुद्धा 4-5 झाडं जर असेल ना तर म्हणजे भरपूर भेंडी घरच्या घरी सुद्धा आपण खायला लावू शकतो. कारण भेंडीसुद्धा भरपूर अशी फुटवा करते ना, त्यामुळं तिच्या कांडीगणीच भेंडी असते. त्यामुळं भेंडी आणि गवारीसुद्धा लावू शकतो. तर बऱ्याच अशा फळभाज्या आहेत त्या आपण छोट्या जागेत लावून म्हणजे त्यांचा आपण उपयोग घेऊ शकतो. कारण ऑर्गॅनिक आपल्याला खायला आता मिळत नाही आहे आता म्हणजे पूर्वीसारखं. पूर्वी कसं असायचं औषधांचा वापर खूपच कमी असायचा ना, त्यामुळं चला म्हणलं छोटासा एक प्रयत्न मी असा करते. 4-2 अशी झाडं लावायची म्हणजे तेवढ्याच आपल्याला 4-2 भाज्या तरी अशा ऑर्गॅनिक खायला मिळतात बिना म्हणजे औषधांच्या. आणि फक्त ह्याला थोडंसं शेणखत फक्त टाकायचं एवढंच. तर आणि चवीला सुद्धा ना ऑर्गॅनिक भाजी खूप अशी चविष्ट लागते अगदी कुठलीही असो. आणि आपल्याला आपली घरची भाजी खायला खूप समाधानसुद्धा वाटतं. आता ती ऑर्गॅनिक असते. आता परत काय मी शूट नाही केलं, आता डायरेक्ट आता 5 वाजताच शूट करायला घेतलं. कारण कंटाळा पण आला होता. बाकीची सुद्धा कामं राहिली होती ती सुद्धा केली होती. आता इथं वारं सुटलं होतं ना, वारं तर रोजच भरपूर आहे, पण असं जास्त असं काही ऊन नाही. थोडंसं ऊन पडतं, थोडंसं हे पाऊस नसल्यामुळं ना फक्त असं झाकळून राहते. आता इथं बरेच दिवस झालं एखादं आपलं काम पेंडिंगला जर पडलं ना की तसंच म्हणजे पेंडिंगला पडतं. हरभरा भराडले होते
थोडेसेच जात्यावर, तर ते राहिलं होतं उपनायचं. तर आता म्हणलं चला ते थोडंसं उपणून घेऊ, म्हणजे टलफारे वेगळे आणि डाळ वेगळी होईल. तर इथं बघा एवढ्या मुंग्या उसाला झाल्या होत्या आणि सगळ्या मुंग्या तळवटावर एवढ्या, म्हणजे त्या लाल मुंग्या ज्या आहेत ना, आता आमच्या इकडं एवढ्या 2 वर्षात एवढ्या निघतात ना भरपूर. आणि अशा चावले ना, चावा घेतला तर एक 15-20 मिनटं तरी काय आगाग थांबत नाही. तर चला आता वारं म्हणलं सुटलंय तर एवढं उपणून घेऊ. डाळ ही कशी म्हणजे प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाला म्हणजे लागणारीच गोष्ट आहे. वारा एवढा भरपूर आहे ना, म्हणून मी ना खाली बसूनच परत उपणायला घेतलं. कारण वाऱ्याने ना पूर्ण सगळं असं डाळसुद्धा अशी खाली जायला लागली होती. कधी वारा सुटतो आणि अचानकच एवढ्या जोरात येतो ना, त्यामुळे ना थोडं थोडं थांबत थांबतच हे सुद्धा उपणावं लागतंय. आता सासूबाईंनी मात्र मला बोलवलं आहे, सवासणी आहेत त्यांच्या, कारण आखाड महिन्यात झाल्या नाही तर काय कारणामुळं. त्यामुळं आता श्रावण महिना चालू झाला आहे ना, मग आता श्रावण महिन्यात त्यांच्या आज सवासणी इथं. तर चला आता मला तिकडं सुद्धा जायचं आहे. तर म्हणलं थांबा येते, म्हणलं आता एवढं जे हातातलं काम घेतले ते करते. आता हे बघा अजून थोडेसे काय आहेत डोळ, आणि तो अजून थोडंसं म्हणजे हे करायचं आहे, उपणायचं आहे. उपणून घेतलं म्हणजे ना बरंच सगळं त्यातले जे टलपार आहेत ते वेगळे होतात आणि डाळसुद्धा चांगली स्वच्छ होते. आता हे काम असं करायचं म्हणलं ना तर ह्याला वारच लागतं, वाऱ्याशिवाय हे काय होत नाही. आणि हाताने उपणायचं म्हणलं पकडायचं म्हणलं सुपाने की त्याला बराच वेळ जातो आणि उरकत पण नाही लवकर. आणि मग त्यामुळे ना मग असं वारं सुटलं की वाऱ्यावर असं हे करावं लागतं. पूर्वीचे लोक धान्यसुद्धा सगळं म्हणजे असं वाऱ्यावर चोपणायचे ना, त्यामुळं आमच्यातली सांगतात सगळे, म्हणजे आमच्या आजी हीच बोलायची ना, पूर्वी आम्ही वारं सुटलं की जेव्हा त्या ताटावरून पळ सुटायचो. तर आता आपल्याला ही कामं नसतात, ही कधीतरी असं म्हणजे करावं लागतं. हरभरे हे आता ही घरची बिना पॉलिशची डाळी. आता ते झालं, ते आवरून घेतलं. इथं सासूबाईंच्यात आले, सवासणींचं आज त्यांचा कार्यक्रम होता, म्हणत त्या लवकर नाही आली. तर चला म्हणलं आता वाढू तरी लागावं. आता जाऊबाई आणि आम्ही ताटं करत होतो. आता बाकी कोणी काय काय बऱ्याच जणांनी पण असं म्हणजे वाढू लागितलं होतं. सगळेजण गोळा झालो होतो. अशा सवासणी आमच्या गावाकडं म्हणलं ना की प्रत्येकाच्या घरी या सवासणी असतात. आता सगळी ताटं बनवून झाली होती, सगळ्यांना व्यवस्थित वाढून सुद्धा झालं होतं. आता वाट बघत होतो, अजून 2घीच जण यायच्या होत्या आमच्या, अजून 2 सासा, त्यांच्यासाठी थांबलो होतो. चला तोपर्यंत सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या. गप्पा म्हणलं की सगळ्यांना बरं वाटतं. आणि तर चला माझा आजचा व्हिडिओ असा होता. जर तुम्हाला आवडला तर एक लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन. आणि आमची फिसू बघा एवढ्याशा छोट्याशा पातेल्यातसुद्धा ती कशी बसली बघा. तिला असं काही असं मोकळं असू द्या अशी ती बसते, खूप छान दिसते ती बघा.